नमस्कार मित्रांनो. माणसाच्या जीवनात कधी कधी इतके विचित्र आणि भयंकर प्रसंग येतात की त्याला कधी कधी हे समजतच नाही की जे घडलं ते स्वप्न होतं की सत्य. जे घडत असतं ते माणसाच्या विचारशक्ती पलीकडचं असतं. जीवनात अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या माणसाला समजण्या पलीकडच्या आहेत. असंच काहीसं पुण्याच्या मुख्य शहरापासून थोड्या दूर असलेल्या वडगावात घडलं. असं काय घडलं बघूयात. "1980 काळची ही गोष्ट आहे. तेव्हा आत्तासारखे मोबाईल फोन तर सोडाच, पण अगदी जेमतेम लोकांकडे लँडलाईन फोन होते. ते सुद्धा जास्त करून शहरी भागातच. त्यामुळे सगळे व्यवहार पत्रानेच व्हायचे. "चला, वडगाव आहे का कोणी? वडगाव." बस कंडक्टर तार स्वरात ओरडला आणि अर्धवट झोपेत असलेल्या सारिकाला खडबडून जाग आली. तसं लगबगीनं तिनं आपलं सामान घेतलं. ती बसमधून खाली उतरली आणि थोडा वेळ ती तशीच उभी राहिली. ती खाली उतरताच बसमधील बेल वाजली आणि काही सेकंदात बस पुढे निघून एका वळणावर दिसेनाशी झाली. सारिका हे बघायला थांबली होती की तिच्या बरोबर वडगावला उतरणारं कोणी आहे का, पण वडगावला उतरणारी ती एकटीच होती. रात्रीचे 8:30 वाजले होते. तिने इकडे तिकडे नजर टाकली. बस थांब्यापासून किंचित दूरवर असलेल्या एका पानटपरीवर गावातील 2-3 लोक उभी राहून धूम्रपान करत असल्याचं सारिकाला दिसलं. काही क्षणातच ती माणसं तिथून टपरीच्या मागे निघून गेली. टपरीचा तो माणूस सुद्धा टपरी बाहेर येऊन टपरी बंद करून त्या टपरी मागे निघून गेला होता. तिनं पुन्हा आजूबाजूला नजर टाकली. सगळीकडे काळोख पसरला होता. चंद्राचा आणि चांदण्यांचाच काय तो प्रकाश होता. मुख्य रस्त्यावरील 2-3 खांबावरील दिवे लुकलुकत होते. समोर मुख्य रस्ता, रस्त्याच्या पलीकडे शेत आणि तिच्या मागे तिच्या गावाकडे जाणारा एक कच्चा रस्ता होता. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील वडगाव. सारिका धोत्रे हिचं माहेर. वडगावात सारिकाच्या वडिलांच्या मालकीचा एक छोटा वाडा आणि काही जमीन होती. तसे सारिकाचे लग्न होऊन आता 15-16 वर्ष झाली होती. तिच्या आई वडिलांनी तिचा छान सांभाळ केला होता. सारिकानं सुद्धा त्यांचे कष्ट वाया जाऊन दिले नव्हते. चांगले शिक्षण घेऊन ती मुंबईला सरकारी नोकरीत एका चांगल्या हुद्द्यावर होती. कर्मधर्म संयोगाने तिथेच मुंबईतील एका मुलाशी तिचं जमलं होतं आणि तिचं लग्न सुद्धा त्या मुलाशीच झालं होतं. मुलगा सुद्धा सरकारी नोकरीतच खूप चांगल्या हुद्द्यावर होता. लग्न झाल्यावर मुलं बाळ झाली आणि त्यामुळे सारिकानं नोकरी सोडून दिली होती आणि आता ती गृहिणी झाली होती. त्यात सारिकाच्या नवऱ्याची बदली नागपूरला झाली आणि त्यामुळे ते सध्या नागपूरला राहत होते. खरं तर सारिकाला आपल्या आईवडिलांना तिच्याच बरोबर राहायला आणायचं होतं. तिच्या नवऱ्याची सुद्धा त्याला काहीच हरकत नव्हती. पण आपले ओझे उगाच मुलीवर नको म्हणून तिचे आई वडील त्याच वाड्यात इतके वर्ष राहत होते. पण मध्ये तिची आई आजारी पडली होती. वडिलांना सुद्धा वय झाल्यामुळे धावपळ होत नव्हती. त्यामुळे ते सुद्धा नंतर आजारी पडले होते. त्यातच सारिका आता त्यांच्यापासून लांब नागपूरमध्ये राहत होती. त्यामुळे नंतर त्यांचं असं ठरलं की आता तो वाडा आणि जमीन विकून टाकायची आणि आई वडिलांना कायमचं नागपूरलाच घेऊन यायचं. आज बरेच महिन्यांनी ती वडगावला आली होती. तिच्या नवऱ्याला सुट्टी नसल्यानं ती एकटीच आली होती. तसे पत्राद्वारे तिने आई वडिलांना ती 17 तारखेला येत असल्याचं कळवलं देखील होतं. त्याला कारणही तसंच होतं. त्यांचा वाडा आणि जमिनीचा सौदा पूर्ण झाला होता. आठवड्याभरात तिच्या आईवडिलांना तो वाडा रिकामा करून द्यायचा होता. तसे वाड्यात आता अगदीच मोजकेच सामान शिल्लक होते. आता कायमचं नागपूरला जायचं म्हणून तिच्या आईवडिलांनी खूप आधीच सामानाची आवरावर सुद्धा केली होती
एक आठवण म्हणून वाडा आणि जमीन शेवटचं एकदा बघण्यासाठी आणि आई वडिलांना घेण्यासाठी म्हणून सारिका आज इथे आली होती. पण तिची पुण्याला येणारी एसटी निर्धारित वेळेपेक्षा बरीच उशिरा पुण्याला पोहोचली होती. कारण वाटेत बसमध्ये बिघाड झाल्यानं बराच वेळ ती दुरुस्त करण्यात गेला होता. दुपारी 3 वाजता पोहोचणारी एसटी पुण्याला संध्याकाळी 6:30 वाजता पोहोचली होती. त्यातच वडगाव हे आत्ता जरी पुण्याजवळ वाटत असलं तरी त्या काळी ते बरंच लांब वाटायचं. सिंहगड रस्ता सुद्धा त्या काळी खूप निर्मनुष्य असायचा. लोकवस्ती सुद्धा अगदी जेमतेम होती. वडगावात अगदी तुरळक घरं होती. घरं सुद्धा छोटी होती आणि ती सुद्धा एकमेकांपासून लांबच. वडगावातील वस्ती मुख्य रस्त्यावरील असलेल्या बस थांब्यापासून तशी लांबच होती. कच्चा रस्ता असल्यानं आतपर्यंत चालतच जावं लागायचं. त्यातच मध्ये छोटे माळरान लागायचं, नंतर एक मोकळं पठार लागायचं आणि नंतर मानवी वस्तीला सुरुवात व्हायची. जवळपास 5-6 किलोमीटर चालावं लागायचं. सारिकाला काळजी वाटायला लागली होती. इतक्या काळोखात, इतक्या लांब, एकटं अशा रस्त्यानं जायचं तरी कसं? त्यातच तिला ही काळजी लागून राहिली होती की तिचे आई वडील तिची वाट पाहत असतील. त्यांची अवस्था काय झाली असेल? कारण आता बराच काळ उलटून गेला होता. ती घरी पोचली नव्हती आणि इतक्या रात्री तीच काय, कोणीच घराबाहेर सुद्धा पडत नसे. 9 वाजेपर्यंत सगळ्या गावात शुकशुकाट पसरे. कुठल्याही घरात दिवा सुद्धा दिसत नसे, कारण संपूर्ण गाव 9 पर्यंत झोपी जाई. चला, आता जास्त विचार करण्यात अर्थ नाही. घराकडे चालायला लागावं. सारिका स्वतःशीच पुटपुटली. तिनं तिचं सामान 2 हातात घेतलं आणि तिने घराकडील वाट धरली. बराच वेळ गेला ती चालत होती. तिच्या पायाखाली पडलेल्या पानांचा आवाज आणि रातकिड्यांच्या आवाजाशिवाय इतर कुठलाच आवाज येत नव्हता. भयान शांतता सगळीकडे पसरली होती. अचानक मधूनच वाऱ्याची झुळूक यायची, तशी आजूबाजूला असणाऱ्या झाडांची आणि शेतांची सळसळ व्हायची. देवाचं नाव घेत सारिका हळूहळू पावलं टाकत होती. काही वेळानं तिला थोडा थकवा जाणवू लागला. तिला दम लागला होता, पण ती भर रस्त्यात असल्यानं बसण्याची कुठेच सोय नव्हती आणि तशी वेळही नव्हती. ती थोडी थांबली. तिनं हातातल्या पिशव्या खाली ठेवल्या. साडीच्या पदरानं आपल्या चेहऱ्यावर आलेला घाम तिनं पुसला आणि ती पुन्हा चालायला लागली. काही वेळानं तिच्या उजव्या हाताला तिला एक छोटी जुनी इमारत दिसली. ती तिची लहानपणी जात असलेली गावातील शाळा होती. एरवी लहान मुलांच्या आवाजानं गजबजलेली ती शाळा रात्री खूपच भयान वाटत होती. रात्र असल्यानं तिथं शुकशुकाट होता. ती शाळेची इमारत ओलांडताना तिथून अचानक कसले तरी आवाज सारिकाच्या कानी पडले. तिनं वर पाहिलं असता त्या इमारतीतील 2-3 उघड्या खिडक्या भिंतीवर आपटत होत्या. ते पाहून सारिका खूप घाबरली. खरे तर वाऱ्याच्या आलेल्या झुळकेने त्या आपटत होत्या हे तिलाही माहीत होतं, पण आत्ता ह्या वेळेस त्या हलताना पाहून खूप भयान वाटत होत्या. ती लगबगीनं त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुढे आली. आता तिला ते मायरान लागलं. तसे तिला कसला तरी आवाज यायला लागला. त्या मायरानातून भराभर चालत तिच्याच दिशेने कोणीतरी येत असल्याची जाणीव तिला झाली आणि त्या आवाजानं तिची बोबडीच वळली. इतका वेळ तिच्या तोंडात देवाचं नाव होतं, पण ती प्रचंड घाबरल्यानं तिचा श्वासोश्वास जोर जोरानं होत होता आणि त्यामुळे तिच्या तोंडून देवाचं नाव येणं आपोआप बंद झालं. तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या मागून पळत येत आहे. खाली पडलेल्या सुकलेल्या पानांवर ती पावले भराभर पडत होती. सारिकाला हृदयविकाराचा झटकाच यायचा बाकी होता. तसे अचानक तिच्या मागून आवाज आला, ताई, ओ ताई. त्या आवाजानं सारिका स्तंभितच झाली. तिनं मागे वळून पाहिलं. अगं रखमा, तू? सारिका ओरडलीच. रखमाला पाहून तिच्या जीवात जीव आला. रखमा ही गावात राहणारी मुलगी होती. गावातील काही घरात धुण्या भांड्यांची कामं करायची. ती सारिकाच्या घरी सुद्धा काम करायची. सारिका ताई,
तुम्ही? अहो, तुम्ही कधी आलात वडगावला? आणि इतक्या रात्री इथे काय करताय? रखमानं विचारलं. अगं रखमा, काय सांगू तुला, असं म्हणून सारिकानं बस उशिरा पोचल्याचं सांगितलं. अगं पण रखमा, तू इतक्या रात्री काय करतेयस इथे? सारिकानं विचारलं. अहो ताई, म्हणजे तुमची आणि माझी कथा एकच आहे. मी पुण्याला गेले होते खरेदीसाठी. परत यायला उशीर झाला. हिंगण्यात आमची सुद्धा बस बंद पडली. दुसरी बस मिळायला उशीर झाला. मग कशीबशी इथे पोचले. तुम्ही दिसलात, वाटेत सोबत होईल म्हणून भराभरा चालत तुमच्या मागे आले. त्यावर सारिका हसली. रखमा, तुला कधीपासून भीती वाटायला लागली? सारिकाला रखमाचा स्वभाव माहीत होता. रखमा भांडण करण्यात एक नंबरी होती. ती शब्द खाली पडून देत नसत. अंगाने सुद्धा ती चांगली धडधाकट होती. अहो ताई, ते दिवसा हो, रात्री एकटीला भीती वाटतेच की, रखमा म्हणाली. त्यावर सारिका पुन्हा हसली. बर चल आता जाऊ लवकर, घरी माझ्या काळजी करत असतील, खूप वेळ झाला, असं म्हणून दोघी चालू लागल्या. तसे वाटेत उजव्या दिशेला झाडीत त्यांना काहीतरी लुकलुकताना दिसलं. तसं सारिका प्रचंड घाबरली. ते एका प्राण्याचे लुकलुकणारे डोळे होते. ते डोळे त्यांच्या दिशेला येऊ लागले. तसं रखमानं खाली वाकून हातात दगड घेतला आणि त्या दिशेला फेकला. तसा तो प्राणी तिथून दिसेनासा झाला. रखमा, आत्ता जर तू नसतीस तर माझं काय झालं असतं कोण जाणे, सारिका घाबरतच म्हणाली. अहो ताई, इतक्या का घाबरल्या? कुत्रं होतं ते. आणि ताई, एकटी असते तर मी पण घाबरली असते. आपण दोघी आहोत एकत्र म्हणून मी घाबरले नाही, रखमा हसत म्हणाली. तसे सारिका सुद्धा हसायला लागली. ताई, मंगळसूत्र खूप छान आहे हो तुमचं. किती तोळ्याचं आहे? मी पण पुण्यात लक्ष्मी रोडला गेले होते तेव्हा खूप छान मंगळसूत्र बघितलं. पुढच्या आठवड्यात घेईन म्हणते, रखमा म्हणाली. मंगळसूत्र? अरे वा, काय लग्न ठरलं का काय तुझं? सारिकानं विचारलं. हो, रखमा लाजूनच म्हणाली. त्यांच्या अशाच लग्न, मंगळसूत्र, दागिने ह्या विषयांवर गप्पा रंगल्या. अचानक वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्या दोघींना त्यांच्या मागून कसला तरी आवाज आला. तसे त्या दोघींनी मागे वळून पाहिलं असता त्यांना दिसलं की रखमाच्या साडीचा पदर त्या माळरानातील एका झाडीच्या फांदीला अडकला होता. त्याचा अर्धा हिस्सा फाटून त्या झाडावरच लटकत होता. अरे बापरे, अगं फाटला की तुझ्या साडीचा पदर, सारिका उद्गारली. हो ना ताई, वाऱ्यानं अडकला असावा आणि आपण तसेच पुढे आलो, त्यात फाटला असावा, रखमा म्हणाली. तो झाडावर अडकलेला पदराचा फाटका हिस्सा काढायला म्हणून सारिका मागे जाऊ लागली. तसे रखमा म्हणाली. अहो ताई, जाऊ दे, काय करणार ते फाटकं कापड घेऊन. तशी पण ही साडी मी पुन्हा घालणार नाही, जुनीच झालीये, रखमा म्हणाली. काही वेळानं ते मोकळ्या पठारावर आले. रखमे, पठार आलं की ग, सारिका म्हणाली. हो ना, कधी पोचलो कळलंच नाही, रखमाने सारिकाच्या वाक्याला दुजोरा दिला. रखमे, आठवलं का काही? त्यांच्यापासून थोड्या दूर असलेल्या एका पाराकडे बोट दाखवत सारिका उद्गारली. त्या पाराच्या जवळ एक मोठं पिंपळाचं झाड होतं. लहानपणी गावातील मुलामुलींची पैज लागायची की संध्याकाळी या पाराच्या जवळ जाऊन दाखवायचं, पण शेवटपर्यंत कोणीच तिथं गेलं नाही. किती भीती वाटायची ना तेव्हा, सारिका उद्गारली. हो ना ताई, आपण सगळेच किती घाबरायचो तिथे जायला. खरं तर अजून सुद्धा मी तिथे जाणार नाही, रखमा म्हणाली. खरंय तुझं रखमा, मला सुद्धा अजूनही एकटं तिथं जायला भीतीच वाटेल, सारिका म्हणाली. काही वेळातच त्यांना एक एक घरं दिसू लागली. आता आलोच की ग आपण, सारिका म्हणाली. हो ना, गप्पांमध्ये कसा वेळ गेला समजलंच नाही, रखमा म्हणाली. काही वेळात ते सारिकाच्या घरापाशी आले. चला ताई, मी पण जाते आता घरी, रखमा म्हणाली. रखमाचं घर सारिकाच्या घरापासून अगदी थोडंच दूर होतं. ठीक आहे, भेटू उद्या, सारिका म्हणाली आणि रखमा तिथून पुढे निघून गेली. सारिका आपल्या घराचं दार वाजवू लागली. तसं घराचं दार उघडलं गेलं. सारिका, तू? तिचे वडील दार उघडत आश्चर्यानं उद्गारले. तसे सारिकाची आई पण दारात आली
अगं काय ग सारिका, तू आता ह्या वेळेला इथे कशी? तिची आई सुद्धा स्तंभित होऊनच उद्गारली. त्यांच्या या प्रश्नांनी सारिका सुद्धा स्तंभितच झाली. अहो आई बाबा, मला आत तर येऊ द्याल की नाही, सारिका म्हणाली. तसे त्यांनी सारिकाला आत घेतलं. तिच्या वडिलांनी दाराजवळच असलेल्या खिडकीतील मेणबत्ती लावली आणि ती घेऊन सगळे हॉलमध्ये आले. आई, वीज गेली आहे का? सारिकानं विचारलं. हो, संध्याकाळी 5 वाजताच गेली वीज. ते जाऊ दे. अगं पण हे काय आहे सगळं? तू आत्ता इथे कशी? तिची आई परत म्हणाली. अगं आई, मला वाटलं तुम्ही दोघं माझी काळजी करत बसला असाल. मला पाहून तुमचा जीव भांड्यात पडेल. पण ते सोडून तुम्ही मला मी इथे आत्ता कशी आले ते काय विचारताय? सारिका म्हणाली. अगं सारिका, आम्हाला धक्का नाही बसणार तर काय होणार? तू परवा येणार होतीस 19 तारखेला. आज 17 तारीख, म्हणून विचारलं. आज कशी आलीस तू? आणि ते सुद्धा इतक्या रात्री? सारिकाचे वडील म्हणाले. 19 तारीख? अहो पण मी तर 17 तारखेलाच येणार होते, सारिका म्हणाली. अगं पण मग पत्रात 19 का लिहिलं आहेस? तिची आई म्हणाली. कसं शक्य आहे? दाखव बरं पत्र. चुकून 19 तारीख लिहिली गेली का काय माझ्या हातून? सारिका उद्गारली. आता रात्री कुठे बघू, सकाळी दाखवते तुला. आता झोप, उद्या सकाळी बोलू. तिच्या आईने तिच्या गादी शेजारीच अजून एक गादी टाकली आणि सारिका त्याच्यावर आडवी झाली. सारिकाच्या वडिलांनी मेणबत्ती विझवली. तसा घरात पुन्हा अंधार झाला. आई, आज जर रखमा भेटली नसती तर माझं काय झालं असतं कोण जाणे. मी प्रचंड घाबरले होते. आजची रात्र मी कधीच विसरणार नाही, सारिका पुटपुटली. ठीक आहे, तू दमली आहेस, झोप आता. उद्या सकाळी बोलू आपण, सारिकाची आई म्हणाली. आईच्या असल्या बोलण्यानं सारिकाला अंदाज आला होता की आपण इतक्या रात्री आणि ते सुद्धा एकटेच घरी आल्यानं आई बाबा दोघेही आपल्यावर रागावले आहेत. तसं पुढे सारिका सुद्धा काहीच बोलली नाही आणि ते सगळेच निद्रादेवीच्या अधीन झाले. काही वेळ गेला. तसे सारिकाला कसल्या तरी आवाजानं जाग आली. तिनं डोळे उघडून पाहिलं तर नुकतंच उजाडलं होतं. तिची आई चहा टाकत होती आणि त्या भांड्यांच्या आवाजानं तिला जाग आली होती. तिचे वडील पूजा करत होते. सारिका उठली. तिनं तोंड धुतलं आणि ती बाहेरील खोलीत येऊन बसली. तसं थंड वाऱ्याच्या झुळकेने तिचं सर्वांग शहारलं. तिने बाहेर नजर टाकली. घरासमोर असलेलं मोकळं पठार तिला दिसत होतं. किंचित दूरवरील घरात राहत असलेल्या बायका कपडे धुवत होत्या. दूरवर काही लहान मुलं खेळताना दिसत होती. खूप महिन्यांनी ती गावातील ते प्रसन्न वातावरण अनुभवत होती. तिच्या आईने बाहेर येऊन तिला चहा दिला. तिचे वडील सुद्धा तिच्या समोरील खुर्चीत येऊन बसले आणि सगळे चहा घेऊ लागले. चहा झाला तसं सारिकाच्या आईनं सारिकाला अंघोळ करून घेण्यास सांगितलं. तसं सारिकानं अंघोळ उरकली. काही वेळ गेला तसं अचानक सारिकाच्या आईनं सारिकाचा हात धरला आणि तिला घरातील देवासमोर ठेवलेल्या खुर्चीत बसवलं आणि तिची दृष्ट काढली. ते सगळे पुन्हा बाहेरील खोलीत आले आणि खुर्चीत येऊन बसले. तसे सारिकाच्या आईनं सारिकाच्या हातावर तिचं पत्र ठेवलं. सारिकानं पत्र पाहिलं आणि तिला सुद्धा आश्चर्य वाटलं. पत्रात चुकून 19 तारीख लिहिली गेली होती. आई, बाबा, मला माफ करा. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागावला आहात. अहो पण मी हे मुद्दामून केलंय का? झाली चूक. 17च्या ऐवजी 19 तारीख झाली आणि बस बंद पडली. मी रात्री इथे उशिरा पोचले तर त्यात माझी काय चूक आहे? आणि शेवटी सुखरूप पोचलेच ना. रखमा होती माझ्या बरोबर. हां, जर ती नसती तर माझी काय हालत झाली असती कोण जाणे, सारिका उद्गारली. आईनं तिला जवळ घेतलं. आता त्यांचा राग निवळला असल्याचं सारिकाला समजलं. आई, रखमा म्हणाली तिचं लग्न आहे. मला तिला काहीतरी द्यायचंय ग. तिचा खूप आधार होता मला कालच्या रात्री. आजच आपण काहीतरी घेऊन येऊ तिच्यासाठी, सारिका म्हणाली. सारिका, आधी देवाचे आभार मान की तू सुखरूप घरी आलीस त्याचे, तिची आई म्हणाली. तसे सारिका उठली आणि देवघरात जाऊन तिने देवाचे मनापासून आभार मानले आणि पुन्हा
ती बाहेरील खोलीत खुर्चीत तिच्या आईजवळ येऊन बसली. अजून एक गोष्ट सांगायची आहे तुला, सारिकाची आई म्हणाली. काय ग आई? सारिका उद्गारली. रखमा 5 दिवसांपूर्वीच गेली, सारिकाची आई गंभीर आवाजात म्हणाली. ते वाक्य ऐकून सारिका विजेसारखी उभी राहिली. आई, काहीतरीच काय बोलतीयस? अगं मी सांगतेय, ती काल माझ्या बरोबर होती तर, सारिका चढ्या स्वरात म्हणाली. सारिका, आई म्हणते आहे ते खरंय. रखमाचा मृत्यू 5 दिवसांपूर्वीच झालाय. ती आता ह्या जगात नाही, सारिकाचे वडील उद्गारले. ते ऐकून सारिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. अंगातून सगळे त्राण गेल्यासारखी सारिका मटकन खालीच बसली. सारिका प्रचंड घाबरली होती. तिचा श्वासोश्वास जोर जोरानं सुरू होता. तिच्या आईनं तिला जवळ घेतलं. रखमाचं लग्न 5 दिवसांपूर्वीच होणार होतं. कशी कोण जाणे, बिचारी नवरा गळ्यात मंगळसूत्र घालत असतानाच मांडवातच कोसळली. डॉक्टरांनी सांगितलं हृदयविकाराच्या झटक्यानं ती गेली. तिची आई बोलायची थांबली. अगं आई, पण मग काल रात्री ती माझ्या बरोबर. सारिका अजून सुद्धा प्रचंड घाबरली होती. तिचा जे काही तिनं ऐकलं त्यावर अजून सुद्धा विश्वास बसत नव्हता. काही वेळानं ती सावरली. दुपार झाली होती. त्या सगळ्यांनी जेवून घेतलं. आई, चल जरा बाहेर, असं म्हणून त्या दोघी घराबाहेर पडल्या आणि रखमाच्या घराकडे जाऊ लागल्या. त्या रखमाच्या घराजवळ आल्या. रखमाच्या त्या 2 खोल्यांच्या छोट्या घरात सारिकाला काही माणसे आलेली दिसली. समोर एका टेबलावर रखमाचा फोटो ठेवला होता आणि त्याला हार घातला होता. तिथेच घरातील एका कोपऱ्यात 2 विटांच्या मध्ये तिला एक जळत असलेली पणती सुद्धा ठेवलेली दिसली. ते दृश्य पाहून सारिकाची बोबडीच वळली. ती खूप घाबरली. तसे कसेबसे तिच्या आईनं तिला सावरलं. त्या दोघी पुन्हा घरी आल्या. तिची झालेली अवस्था पाहून तिची आई तिच्या जवळ बसली. गावातील काही बायकांना सुद्धा ती गेल्यावर काही दिवसांपूर्वीच पुन्हा दिसली असल्याची गावात चर्चा आहे. जितक्या जणींना ती दिसली त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की रखमा त्यांचा गळा धरण्याचा प्रयत्न करत होती. तशी होती सुद्धा ती तापट स्वभावाचीच. आणि म्हणूनच जेव्हा तू काल रात्री आलीस तेव्हापासूनच आम्ही बेचैन होतो. त्यातच तू आम्हाला रखमा भेटली असल्याचं सांगितलं, त्यामुळे आम्ही अजूनच खूप घाबरलो होतो, सारिकाची आई म्हणाली. तसं सारिकाला सुद्धा आठवलं, रखमा सारखी तिच्या गळ्याला हात लावत होती. नाही आई, मला तसं नाही वाटत. जर माझा गळा तिला धरायचा असता तर तिनं कधीच धरला असता. मी किती वेळ तिच्या बरोबर होते, पण तिनं तसं काहीच केलं नाही. ती माझ्या गळ्यातील मंगळसूत्राला सारखा स्पर्श करत होती आणि त्याच विषयी सारखं बोलत होती. बिचारी, मंगळसूत्र गळ्यात अर्ध गेलं असताना गेली. कदाचित तिची तीच इच्छा अपूर्ण राहिली असेल, म्हणूनच ती मंगळसूत्राला सारखा हात लावायचा प्रयत्न करत होती, सारिका म्हणाली. सारिका पुढे बोलू लागली. नाही ग आई, पण हे कसं शक्य आहे? सारिकाचं डोकं चक्रावून गेलं होतं. कालचं स्वप्न होतं की खरं घडलं होतं हे तिला अजूनही समजत नव्हतं. तसं अचानक तिला काहीतरी आठवलं. आई, चल जरा माझ्या बरोबर, असं म्हणून सारिका आणि तिची आई पुन्हा बाहेर आल्या. काही वेळ त्या चालत होत्या. चालत चालत काही वेळात ते त्या माळरानावर आल्या आणि समोरचं दृश्य पाहून सारिकाला प्रचंड मोठा मानसिक धक्काच बसला. त्या माळरानातील झाडाच्या फांदीवर रखमाच्या साडीच्या पदराचा तोच तुकडा वाऱ्यानं हवेत फडफडत होता. जे काही काल रात्री घडलं ते सर्व काही खरं होतं आणि रखमा काल रात्री तिच्याच बरोबर होती या घटनेची जणू काही तो साक्ष देत होता. सबस्क्राईब करा एटी स्टोरीटेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.